तर गेल्या 3 ते 4 दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अवकाळी पाऊस बरसतोय। त्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर इथल्या पिकांची संपूर्ण माहिती घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान केलंय। महाराष्ट्राच्या इतरही जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला आहे। पिकाची मोठी नुकसान झालं। संपूर्ण सर्वेक्षण करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले आहे। कालच्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचंही माननीय मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवाला आदेशित केला आहे। मला वाटतं की आम्ही सर्वेक्षण करून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्याचा शासन निर्णय करेल। तर बॉक्सिंग फेडरेशन अध्यक्षपदावरून महायुतीमध्ये पुन्हा वाद सुरू झालेला आहे। या बॉक्सिंग फेडरेशन अध्यक्षपदावरून दरेकर आणि शेवाळे यांच्यामध्ये जुंपलेली आहे। आधी शेवाळे यांचं वक्तव्य समोर आलं, त्यानंतर आता दरेकरांनी उत्तर दिलंय। राहुल शेवाळे यांच्या निवडीच्या घोषणेवर दरेकरांनी आरोप केलाय। राहुल शेवाळेंना बॉक्सिंगमधील काही समजतं का असा आरोपही केलाय। राहुल शेवाळेंना राज्यसभेवर जायचं जाता आलं नाही। त्यांना वाटलं महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन आहे तर चला त्या निमित्तानं तरी दिल्लीत BFIशी संबंध साधता येईल। दिल्लीतलं त्यांचं जाये करायला बरी राहील। राहुल शेवाळेंनी वस्तुस्थिती समजून घ्यावी, कायदेशीर बाजू समजून घ्याव्या, झालेली निवडणूक योग्य आहे नाही समजून घ्यावं। आणि ते आता खासदार राहिलेले आहेत, मोठे नेते आहेत, त्याच्यामुळेच नीट माहिती घेऊन त्यांना जे काय पुढे जायचं आहे त्यांनी जावं। त्यांनीच खरा अभ्यास करायला पाहिजे, कारण त्यांनी जर नीट अभ्यास केला असता तर या प्रक्रियेत ते सहभागी झालेच नसेल आणि विनाकारण यामध्ये राजकारण आलं आहे। त्यांची जी संस्था आहे, जसं सावरकरजींनी सांगितलं, आता ते धर्मादाय आयुक्तांकडे त्यांचा प्रश्न प्रलंबित आहे। आमचं जे आहे ते रजिस्ट्रेशन कंपनी ऍक्ट नुसार आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यामुळे आमचा विषय वेगळा आणि त्यांचा विषय वेगळा आहे। त्यामुळे त्या ठिकाणी अध्यक्ष आहे ते त्यांना मी त्यांच्या शुभेच्छा देतो। हा बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने आम्हाला ऍप्लिकेशन दिलेलं आहे, त्यामुळे अधिकृतरित्या आता आम्हीच आहोत। आता ही जी जुनी संघटना आहे दरेकर साहेबांच्या अध्यक्षतेखालची, ती आता राज्य बॉक्सिंग संघटना उरली नाही, ती आता केवळ धर्मादाय आयुक्त यामधील एक संस्था आहे आणि त्याचे जे काही वाद चालू असेल ते चालू राहतील कोर्टात, त्याचा आमच्याशी संबंध नाही। आमची नेमणूक बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने केली। आता यांना जर काही अडचण असेल तर तो बॉक्सिंग फेडरेशनचा त्यांचा विषय, आम्ही त्या भानगडीत काही पडणार नाही।